से हे शब्द सुरांचे, मैत्र से हे शब्द सुरांचे. रसिको, आपला महाराष्ट्र हा कलाकारांची खाण असलेला असा सर्जनाचा प्रांत आहे. अनेक दिग्गज कलाकार या महाराष्ट्राने फक्त भारतालाच दिले असं नव्हे तर सबंध जगालाच दिले. या कलाकारांनी महाराष्ट्राचं नाव आंतरराष्ट्रीय पटलावर नेलं. मात्र आधुनिक बदलत्या जगाचा रेटा लक्षात घेता तरुण पिढीचा रोजच्या जगण्याचा संघर्ष तीव्र होताना दिसत असताना कलाकारांनी घडवलेली ही परंपरा संपत तर चालली नाही ना असं वाटत असतानाच नुपूर गाडगीळ आणि रोहित धारप सारखे तरुण पिढीचे प्रतिनिधी दिग्गजांनी घडवलेल्या या परंपरेत खंड पडू देताना दिसत नाहीयेत. ही महाराष्ट्रीयांसाठी अत्यंत आनंदाची आणि तितकीच अभिमानाची गोष्ट आहे. नुपूर गाडगीळने SNDT विद्यापीठातून संगीतात MA केल्यानंतर गंधर्व संगीत महाविद्यालयातून संगीत विशारद आणि संगीत अलंकार या पदव्या प्राप्त केल्या. विद्याधर गोखले संगीत नाट्य प्रतिष्ठान मुंबई इथून नाट्य संगीताचा डिप्लोमा कोर्स केला. आकाशवाणीच्या 2008 साली झालेल्या शास्त्रीय संगीताच्या स्पर्धेत नुपूर गाडगीळ यांना पहिलं पारितोषिक मिळालं होतं. सांस्कृतिक केंद्रीय मंत्रालयातर्फे युवा कलाकारांसाठी असलेल्या शिष्यवृत्तीसाठीही नुपूरची निवड झाली होती. पंडित मधुकर गजाननराव जोशी यांच्याकडे नुपूरचं शास्त्रीय संगीताचं शिक्षण गेल्या 20 वर्षांपासून सुरू आहे. नाट्य संगीतात तिला शुभदा दादरकर, श्रीकांत दादरकर, रामदास कामत, अरविंद पिळगावकर आणि रजनी जोशी यासारख्या मान्यवरांचं मार्गदर्शन मिळालं. असंख्य पारितोषिकं नुपूरला मिळाली आहेत. तरुण पिढीचा आणखी एक कलाकार प्रतिनिधी रोहित धारप. रोहितने तर मुंबई विद्यापीठातून अभियांत्रिकी शाखेचं शिक्षण घेतलं आणि तेही डिस्टिंक्शन सह. पण आईच्या वडिलांकडून मिळालेली संगीताची ओढ त्याला स्वस्थ बसू देईना. रोहितच्या आईचे वडील, त्याचे आजोबा वसंत फडणवीस हे प्राध्यापक BR देवधर, पंडित TD जानोरीकर आणि पंडित जगदीश प्रसाद यांचे शिष्य. आकाशवाणीचेही ते मान्यताप्राप्त कलाकार होते. रोहितनेही संगीताकडे त्याचा कल ओळखला आणि संगीताच्या शिक्षणाला सुरुवात केली. 2015 साली झालेल्या आकाशवाणीच्या संगीत स्पर्धेत तो सबंध भारतातून प्रथम आला होता. वयाच्या 13व्या वर्षापासून त्याने वरदा गोडबोले यांच्याकडे संगीत शिक्षणाची सुरुवात केली. त्यानंतर गांधर्व महाविद्यालयातून संगीत विशारदही केले. शिक्षण तर अजूनही सुरू आहे. संगीताच्या मैफलीही होत असतात. अनेक पुरस्कार, अनेक शिष्यवृत्त्या रोहित धारप यांना मिळालेल्या आहेत. रसिको, नुपूर गाडगीळ आणि रोहित धारप ज्या निष्ठेने संगीत साधना करत आहेत त्यासाठी त्यांचं मनापासून कौतुक. त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी उदंड शुभेच्छा. नुपूर आणि रोहित, आम्हाला तुमचा अभिमान वाटतो.
वा नुपूरजी, खूपच छान. नमस्कार रसिको. मैत्र हे शब्द सुरांचे या कार्यक्रमामध्ये मी विघ्नेश जोशी तुम्हा सगळ्यांचे अगदी मनापासून स्वागत करतो. आज आपण गप्पा मारणार आहोत आजच्या तरुण पिढीतील लोकप्रिय गायक कलावंत नुपूर गाडगीळ आणि रोहित धारप यांच्याशी. नुपूरजी आणि रोहितजी, तुम्हा दोघांचं आमच्या या मैत्र हे शब्द सुरांचे या कार्यक्रमामध्ये अगदी मनापासून स्वागत करतो. तुमच्या साथीदारांचंही स्वागत करूया. तबला साथ करतायत अथर्व आठले, तानपुरा संगत सिद्धी शितोत, संवादिनी साथ वरद सोहोनी. रोहित, आत्ता आपण सगळ्यांनी नुपूर यांच्याकडून राग मारवा ऐकला. तुम्ही आधी आमच्या रसिकांसाठी काय सादर करणार आहात? मी आज राग पुरियामध्ये एक मध्यलय बंदिश सादर करण्याचा प्रयत्न करतो. जरूर. मोहम्मद साय पिया सदार गिले, मोहम्मद साय पिया सदार गिले, तुमर तरस अब प्राण नित उठ भटकत लोग सुने, पियरवा खटले लोग सुने, सुने पायल बाजर बेछुआ खटकत लोग सुने, लोग
सुने लोग सुने वाह, क्या बात है. मैत्र से शब्द सुरांचे तुम्हा दोघांनाही एक कॉमन प्रश्न आहे. म्हणजे खरं तर मुलाखत घेताना हा प्रश्न विचारला जातो, पण तो अविभाज्य भाग असतो. तर म्हणजे तुमच्या दोघांच्या घरात अशी काही सांगीतिक पार्श्वभूमी होती? म्हणजे काही आई वडील शिकतायत किंवा मोठा भाऊ शिकतोय म्हणून मी पण गाणं शिकणार, असं काही झालं आणि म्हणून तुम्ही गाण्याकडे वळलात दोघंही? माझ्या बाबतीत सांगायचं तर माझी आई पंडित गजानन बुवा जोशी म्हणजे माझ्या गुरुजींचे वडील यांच्याकडे काही दिवस शिकली. अच्छा. तर तिची फार इच्छा होती शिकण्याची, आवड होतीच तिला पहिल्यापासून. काही कारणास्तव तिचं राहिलं ते बुवांकडे शिकणं आणि मग नंतर मग माझा जन्म झाल्यानंतर मग तिच्या मनात होतं की नुपूरला टाकायचंच आणि ह्यांच्याकडेच म्हणजे गजानन बुवांच्या परंपरेतच शिकवायचं, कारण तिला ते गाणं फार आवडत होतं, ग्वाल्हेर घराण्याचं गाणं. म्हणून मग मधुबुवांना तिने विचारलं की माझ्या लेकीला घेऊन येऊ का? ताबडतोब घेऊन ये म्हणाले. किती वर्षांची आहे? माझं वय 10 वर्ष होतं. तर म्हणाले की कशाला थांबलीस इतके दिवस, आधीच घेऊन आली असतीस. म्हणे मला माहीत नाही तुम्ही घेता की नाही म्हणून मी थांबले होते. तर मग अशी माझी सुरुवात झाली मधुबुवांकडे. पहिला षड्ज तिथे शोधला गेला म्हणजे गळ्यातला. आणि रोहित, तुमची सुरुवात? म्हटलं तर माझ्या घरात गाणं होतं. अच्छा. कारण माझे आजोबा स्वर्गीय श्री वसंत दिनकर फडणवीस हे स्वतः मान्यताप्राप्त कलाकार होते ऑल इंडिया रेडिओचे. आणि पंडित प्रोफेसर BR देवधर, पंडित TD जानोरीकर आणि पंडित जगदीश प्रसाद यांची त्यांना डायरेक्ट तालीम होती. अच्छा. तर त्यांच्याकडून ते बाळकडू मला आपोआपच मिळालं. काही काळ मी त्यांच्याकडे शिकलो सुद्धा, पण फार कमी, ते फार लवकर गेले. पण त्यांच्याकडून ते बाळकडू मला मिळालं. त्यानंतर मग मी जास्ती करून पहिले लाईट म्युझिक जास्ती गात होतो. म्हणजे त्याच्यामध्ये शालांतर्गत ज्या कॉम्पिटिशन्स होतात त्याच्यामध्ये मी भाग घ्यायचो. त्याच्यात प्रथम क्रमांकाचा मान मला नेहमी असायचा, त्यामुळे मी शाळेत अतिशय म्हणजे फेवरेट होतो सगळ्यांचा. तर त्यामुळे ती जर्नी चालू होती. त्याच्यानंतर जवळजवळ 5-6 वर्ष मी तबलासुद्धा शिकलो. मी श्री गिरीश आठले यांच्याकडे, पंडित सुरेश तळवकर यांचे शिष्य आहेत, त्यांच्याकडे मी शिकलो. पण ते अगदी लहान वयात असताना, पण 5-6 वर्ष तबला शिकलो. त्यानंतर मग 4थी-5वीत असताना नंतर मग मी माझं विधिवत शिक्षण डॉक्टर वरदा गोडबोले यांच्याकडे अगदी शास्त्रीय पद्धतीने, शास्त्रशुद्ध पद्धतीने सुरू झालं. आणि ते आजतागायत चालू आहे. 19-20 वर्ष झाली त्यांच्याचकडे मी शिक्षण घेतोय. चिकाटी म्हणतात ती अशी सातत्याने. शाळेवरनं सहज मला नुपूर तुम्हाला विचारायचं आहे, म्हणजे आता रोहितजींनी सांगितलं म्हणून तुम्ही इतिहासाच्या पेपरला दांडी मारली होती गाण्यासाठी, खरं? हो, तो किस्साच होता. बुवांकडे शिकत होते आणि बुवांची तालीम अशी असायची ना की मे महिन्यात, तर ते एप्रिल-मे महिन्याच्या ज्या सुट्ट्या असतात तर त्याच्यात ते म्हणायचे की तू सकाळ संध्याकाळ ये माझ्याकडे, अगदी 3-3 तास ये. उल्हासजींनी जशी गजानन बुवांकडे त्यांच्या वडिलांकडे तिन्ही त्रिकाळ, उल्हासजी म्हणजे पंडित उल्हास कशाळकर, माझ्या गुरुजींचे गुरुबंधू, तर त्यांनी जशी तालीम घेतली तशी तुला देता आली तर मला किती आनंद होईल. त्यांचं फार प्रेम माझ्यावर. आणि म्हणायचे तू येत जा. आणि अशा प्रकारे म्हणजे शाळा तर सुरूच होती. एकदा किस्सा असा घडला तो की दशरथ पुजारी आले होते बुवांकडे, डोंबिवलीचेच ते, आणि म्हणाले की मला माहीत नव्हतं, मी आणि आई होतो, आम्ही क्लास चालू होता आमचा. येऊन बसले ते, म्हणाले की बुवा तुमचं चालू दे जे आहे. आमचा काही वेगळाच राग सुरू होता, मला वाटतं शंकरा वगैरे सुरू होता. आणि मग नंतर म्हणाले काय म्हणताय, तुम्हाला काय ऐकायचं आहे? तर म्हणे बुवा जरा मारवा ऐकवा ना. बरं म्हणाले. आणि मग मारवाचं थोडंसं, मला काहीच माहीत नव्हतं मारव्याचं सुद्धा, मी म्हणतो तसं माझ्या मागे म्हण. तर मग अशा पद्धतीने मग ते मारवा घेत होते. आणि मला काहीच माहीत नाही ही कोण मोठी व्यक्ती बसली आहे आपल्या इकडे, आज क्लासला आलेली आहे. आणि मग सगळं झाल्यानंतर म्हणाले की तुला माहिती आहे का हे कोण आहेत? म्हणजे तू गातेस ना ते त्या सावळ्या तनूचे, त्याचा बाप बसलाय त्या गाण्याचा. चाल त्यांची आहे. दशरथ पुजारी आलेत आणि आज त्यांना बहुतेक मारव्यामध्ये त्यांना काहीतरी त्यांच्या डोक्यात आहे आणि त्यांना बांधायची चाल, म्हणून ते म्हणालेत की मारवा ऐकवा. तर अशा पद्धतीने तर आमचा क्लास सुरू होता. आणि दुसऱ्या दिवशी माझा इतिहासाचा पेपर.
पण आई म्हणाली एवढी मोठी व्यक्ती आली आहे, बुवा एवढं छान शिकवतायत, तो जाऊ दे पेपर, आता काय करणार आपण. दुसऱ्या दिवशी म्हणजे आम्ही रात्री उशिरा आलो, अभ्यास काही झालेलाच नव्हता आणि झालं ते व्हायचं ते होत तसंच झालं. आणि हा किस्सा जेव्हा मी माझ्या पतींना, म्हणजे माझे हस्बंड आहेत डॉक्टर गौरव गाडगे, इतिहासाचे ते प्राध्यापक आहेत, अरे वा, आणि काय त्यांना पण सांगितलं योग आहे. म्हणे काय काय गंमत आहे म्हणे, मी इतिहासाचा आणि तुला इतिहासात 0 मार्क मिळतात, म्हणजे गमतीची गोष्ट असू दे, आहे. पण त्यामुळे हा एक वेगळा इतिहास घडला ना, ते फार महत्त्वाचं आहे. म्हणजे इतिहास नंतरही आपल्याला वाचता येऊ शकतो किंवा काय त्याची प्रश्नपत्रिकाच केलं पाहिजे असं नाही. गाणं हे मुख्य खरंय, आहे. खरंय. रोहित, तुम्ही मला वाटतं पॅकेजिंगचा डिप्लोमा वगैरे असं काहीतरी केलं ना, म्हणजे का बी काय, जरा त्याविषयी थोडं सांगा ना. मी ग्रॅज्युएट मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये ग्रॅज्युएशन केलं अच्छा आणि त्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशन मी पॅकेजिंग टेक्नॉलॉजी अच्छा. या विषयात केलं. बापरे, मग आता म्हणजे आता कुठे नोकरी व्यवसाय काय तुमचं चालू आहे म्हणजे? हो, मी सध्या मॉन्डलेज इंटरनॅशनल म्हणजे पूर्वीचं कॅडबरी इंडिया हां, हां. यामध्ये ॲज अ पॅकेजिंग टेक्नॉलॉजिस्ट काम करतोय. बापरे, म्हणजे तिथे नोकरीचे तास सुद्धा जास्त आहे. हो. मग ही सगळी तारेवरची कसरत कशी काय सांभाळली जाते? कारण ते एक 10-12 तासाची काय जे काय असेल नोकरी, ती शिवाय प्रवास आपला मुंबईतला आणि तालीम, हे कसं काय होतं म्हणजे? फॉर्च्युनेटली देवाच्या कृपेने माझी नोकरी माझ्या जवळच आहे. मी ठाण्यातच अच्छा. माझी नोकरी आहे. बर त्यामुळे मी अगदी डिवोटेडली संगीताला आणि माझ्या नोकरीला सुद्धा वेळ देऊ शकतोय. हां हां. त्यामुळे हे देवाचीच कृपा आहे की सगळं असं समायोग आलेला आहे. बरोबर तर त्यामुळे पण एक पॅशन पण होती माझी लहानपणापासून, कारण मी अगदी लहानपणापासून शिकतो सुद्धा आहे आणि ते म्हणजे असं ते अविभाज्य घटक झालेला आहे. एक बॉडी क्लॉकचा एक पार्ट झालेला आहे तो. त्यामुळे तो त्याच्यासाठी वेळ आपोआप काढला जातो. तर ते म्हणजे एक पॅशन असेल तर तुम्ही वेळात वेळ नक्की, दॅट इज द आर्ट ऑफ लिव्हिंग म्हणतात. त्यामुळे ते तुम्ही वेळ कसा काढता ते तुमच्यावरती आहे. तर त्यामुळे मी शक्यतो जितका होईल तितकाच गाण्यासाठी मी वेळ काढतो. अरे वा, क्या बात आहे. रोहित, तुम्ही एक असा कार्यक्रम करता असं मी ऐकलं की जे असे लोकप्रिय अभंग आहेत, म्हणजे त्या लोकप्रिय अभंगाची चाल अगदी एक मुखडा म्हणून ऐकवता आणि मग शास्त्रीय संगीतावर आधारित अशी दुसरी कुठली, म्हणजे त्याच अभंगाला जी चाल लावलेली असेल ती तुम्ही ऐकवता, तर तो काय म्हणजे कार्यक्रमाचं ते स्वरूप काय आहे साधारणपणे ज्या प्रचलित चाली आपल्या असतात त्याला एक वेगळी एक धाटणीची काही चाली असतील तर त्याचं एक वेगळं स्वरूप आपल्या समोर येतं. तर त्यासाठी म्हणून मी काही एक सिलेक्ट फ्यू अभंग मी गातो प्रोग्राम्समध्ये. म्हणजे ऐकवा ना कुठला तरी आता. जरूर. विशेष गोष्ट सांगायची म्हणजे ह्याची चाल माझे परात्पर गुरु पंडित अच्युत केशव अभ्यंकर यांनी बांधलेली आहे. बरोबर बरोबर. तर देवाची द्वारी उभा, जे अगदी ज्ञानदेवांचं ज्ञानेश्वर महाराजांचं पद आहे, तर ते म्हणण्याचा प्रयत्न करतो. जरूर जरूर ऐकू. वैकुंठीच्या राया, अगा वैकुंठीच्या राया रे, अगा वैकुंठीच्या राया, अगा वैकुंठीच्या राया, अगा विठ्ठल सखया, अगा नारायणा, अगा नारायणा, अगा वसुदेव नंदना, अगा वसुदेव नंदना, वैकुंठीच्या राया. अगा पुंडलिक वरदा, अगा पुंडलिक वरदा, अगा विष्णू तू गोविंदा, अगा रखुमाईच्या कांता, कान्हो पात्रा राखी आता, कान्हो पात्रा राखी आता, वैकुंठीच्या राया रे, अगा वैकुंठीच्या, वैकुंठीच्या, वैकुंठीच्या राया. मैत्र से हे शब्द सुरांचे देवाची द्वारी उभा,
देवाची द्वारी उभा क्षणभरे 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 तेणे मुक्ती चारी साधिला देवाची द्वारी उभा देवाची द्वारी उभा क्षणभरे 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 तेणे मुक्ती चारी साधिल्या देवाची द्वारी उभा देवाची द्वारी उभा हरी मुखे म्हणा 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 मुखे म्हणा हरी 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 मुखे म्हणा पुण्याची गणना कोणतरी देवाची द्वारी उभा देवाची द्वारी उभा असोनी संसारी असोनी संसारी जिव्हे वेगुळ करी असोनी संसारी जिव्हे वेगुळ करी वेद शास्त्र उभारी वेद शास्त्र उभारी बाह्यासना 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 देवाची द्वारी उभा देवाची द्वारी उभा देवाची द्वारी उभा देवाची द्वारी उभा क्षणभरे 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 तेणे मुक्ती चारी साधिला देवाची द्वारी उभा देवाची द्वारी उभा देवाची द्वारी देवाची द्वारी देवाची द्वारी उभा द्वारी उभा द्वारी उभा वा रोहित, फारच छान. एक वेगळी चाल ऐकायला मिळाली. नुपूर, तुम्ही जेव्हा गाणं शिकत होतात तेव्हा सुरुवातीला तुम्हाला फक्त अगदी गाणं ऐकायचं एवढंच काम होतं ना, आणि तालाची बाजू काय म्हणूया आपण, म्हणजे ती मजबूत करण्यासाठी तुम्हाला डाव्या हाताने काय डग्गा वगैरे वाजवायला लावायचे गुरुजी, असं काही आहे? हो, म्हणजे तुम्हाला माहितीच आहे
गजाननबुवा जोशी यांनी 3 घराण्यांची गायकी आत्मसात केली, ग्वाल्हेर, आग्रा आणि जयपूर. आणि ते सर्वश्रुत आहेत की ते तालीये होते खऱ्या अर्थाने. त्यांनी जशा पद्धतीने त्यांच्या शिष्यांना तालीम दिली तशीच तालीम खरं तर मधुबुवा आम्हा सगळ्या शिष्यांना कायम देत आले आहेत. तर ताल पक्का करण्यासाठी म्हणून एका हातात डग्गा घेऊन बसायचं. खरं तर कोणा दुसऱ्याचा क्लास सुरू आहे, नुसता तंबोरा घेऊन बसा, डग्गा घेऊन बसा, ठेका धरा आणि ऐका. त्या ठेक्यात कशा पद्धतीने कसं वजन जातं त्या तिलवाड्याचं, कसं वजन जातं त्या झुमऱ्याचं. तर हे सगळ्या गोष्टीनं हातात जेव्हा डग्गा येतो आणि हातात जेव्हा ताल असतो तेव्हा जास्त लक्षात येतं की तो शब्द कसा टाकायचा आहे किंवा तो स्वर कसा पडला पाहिजे त्या खाण्यात. ते खानेपुरी म्हणतात त्याला. हां. तर म्हणजे हे सगळं करत असताना ना त्यांनी मग हळूहळू मग एका हातात तंबोरा आणि दुसऱ्या हातात डग्गा असं घेऊन, म्हणजे हे मल्टीटास्किंग ज्याला आपण म्हणतो, हे असं करत राहिलात तर तुमचा ताल पक्का होतो. तंबोरा तर चालू असतोच आपल्या उजव्या हातात, डग्गाही चालू राहिला आणि मग गायचं. म्हणजे आपली काय म्हणतो आपण खऱ्या अर्थाने एक मल्टीटास्किंग आणि एकाग्रता अगदी हवीच आहे तिथे. गोष्टी एका वेळी करणं हे कठीण आहे. बिलकुल बिलकुल. तर तशा पद्धतीने ती तालीम मला मिळाली आहे बुवांची. आणि अशी किती वर्ष तालीम का पहिल्यापासून? आणि तसाच रियाजही करायचा, तसाच रियाज करायचा, तसाच त्यांच्या समोर बसून तालीमही घ्यायची. हा आमचा बरेच वर्षांचा नेम होता. अरे वा. मग आज जरा आम्हाला असं काहीतरी करून दाखवा ना. जरूर. प्रेक्षकांना किंवा जे नवीन आता नव्याने गाणं शिकायला सुरुवात करतायत त्यांना हे कळेल. जरा डग्गा घ्यावा इकडे. जौनपुरीतला बडा ख्याल जो आहे झुमऱ्यातला, तो फक्त जस्ट एक नमुना म्हणून स्थायी म्हणून दाखवते. सजना मिला रात भयलवा सो आबारंग अरे वा. म्हणजे याच्यामुळे मला असं वाटतं ताल आपोआप पक्काही होत असेल आणि तबलजीने काही गडबड केली तर ते तुमच्या चांगलं लक्षात येत असेल. यांनी काहीतरी मात्रा एखादी काय तुम्ही म्हणता चुकवली किंवा एक मात्रा गाळली वगैरे तर ते तुमच्या चांगलंच लक्षात येत असेल अशामुळे. खरं आहे. पण बुवांचे तेच होतं की मात्रा 1 2 3 4 नका मोजू. तुम्ही मात्रांचे जे बोल आहेत त्या बोलानिशी तुम्ही धिन धी ना तीर कीट धिन हे गात चला. बोल गायचे म्हणजे तो ताल पक्का होतो असा त्याच्या मागचा त्यांचा विचार असणार. तो तुम्ही दोघेही नाट्यसंगीत गाताना तर नाट्यसंगीताचं शिक्षण असं जाणीवपूर्वक घेतलं की अशी काही संधी मिळाली होती संगीत नाटकात काम करायचं आहे, मग जरा एक 4-5 नाट्यपद आधी बसूया आपण, असं काही झालं? मला माझे गुरुजी पंडित मधुकर बुवा जोशी यांच्याच आग्रहास्तव मी शुभदाताई दादरकर यांचा डिप्लोमा कोर्स केला त्या नाट्यसंगीताचा जे घेतात त्या. तर त्यावेळी मला शुभदाताई दादरकर, त्याच्यानंतर श्रीकांत दादरकर सर, रामदास कामतबुवा, त्याच्यानंतर रजनीबाई जोशी, अरविंद पिळगावकर सर यांचं सगळ्यांचं खूप मोलाचं मार्गदर्शन मिळालं. खूप विविध पदं वेगवेगळ्या पद्धतीने कशी गायची, उभं राहून कशी गायची, बसून कशी गायची, बैठकीतली कशी, म्हणजे या वेगवेगळ्या पद्धतीने. म्हणजे मला मुद्दामून, कारण तू शास्त्रीय संगीताचं शिक्षण घेतेस तर मग तुला ही पदं अशी अशी गावी, तू अशी पदं गा, म्हणजे मुद्दाम आणि खूप प्रेमाने सगळ्यांनी खूप शिकवलं. त्यांच्याकडे मला शिक्षण घेण्याचा. आम्हाला कुठलं तरी झलक म्हणून ऐकू ना. जरूर. आ
गमला मम आत्मा गमला मम आत्मा गमला मम आत्मा गमला नकळत नवळत हृदय तळमळत नकळत नवळत हृदय तळमळत नकळत नवळत हृदय तळमळत भेटाया जा देहा आत्मा गमला मम आत्मा गमला मम आत्मा गमला गमला मम आत्मा गमला मम आत्मा गमला एकची वेळ जरी मज भेटला एकची वेळ जरी मज भेटला एकची वेळ एकची वेळ जरी मज भेटला एकची वेळ एकची वेळ जरी मज भेटला एकची वेळ जरी मज भेटला एकची वेळ आत्मा गमला मम 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 आत्मा गमला वाह, क्या बात है. मैत्र से हे शब्द सुरांचे रोहित, तुम्ही नाट्यसंगीताचं शिक्षण कोणाकडे घेतलं आणि तुम्हाला, किंवा खरं तर हे दोघांनाही असं विचारायचं मला, तुम्हा दोघांना अशी कधी विचारणा झाली नाही? कारण आज रंगभूमीसाठी ही म्हणजे गरज आहे, चांगले गाणारे हवेत. म्हणजे एक वेळ अभिनय थोडासा इकडे तिकडे चालेल, तो सुद्धा सरावाने येतो. जर का मी अभिनय करू शकतो तर तुम्ही करू शकता, तो काही मुद्दा नाही आहे. तर अशी कधी विचारणा झाली नाही की संगीत रंगभूमीवर तरुण मुलं मुली पाहिजे, तर तुम्ही याल का नाटकात काम करायला वगैरे? विचारणा तर झाली होती, हां. पण मी माझ्या नोकरी आणि तालीम आणि ओव्हरऑल रियाजामध्ये बिझी असल्यामुळे ते मला शक्य झालं नाही. पण नाट्यसंगीत प्रकार यावर मला विशेष प्रेम आहे. अच्छा. तर त्यासाठी मी काही पदं जी मैफिलीत सादर करण्यासारखी जी पदं आहेत ती डोंबिवलीचे श्री मकरंद कुंडले, प्रसिद्ध हार्मोनियम आणि ऑर्गन वादक, हो, यांच्याकडून मी
त्याचे जे आउटलाईन्स आहेत हां हां त्या मी शिकण्याचा त्यांच्याकडे मी जात होतो. अरे वा. तर काही पद्धती त्यांच्याकडे मी शिकलो. तर ते आउटलाईन त्यांनी मला बसवून दिली की तुम्ही हे एक चौकट तुम्ही एक व्यवस्थित त्याची हां हां मांडलीत तर त्याच्यानंतर विस्तार तुम्ही करा. तुम्ही करू शकता. आणि तुम्ही दोघे काही शास्त्रीय संगीत शिकताय म्हटल्यावर विस्तार करणं तुम्हाला विस्तार करणं ते आम्हाला ते एक तालमीचा भाग असल्यामुळे ते एक सोपं जातं. पण त्याची एक नाट्यसंगीताचा बाज आणि त्याचा थ्रो आणि त्याचा आउटलाईन हे त्यांनी आम्हाला करून घेतलं की त्याच्यानंतर तुम्ही त्याच्यात विस्तार करा. एखादा ऐकवा ना थोडंसं काहीतरी. नक्की. रवि में चंद्र कसा रवि में चंद्र कसा मद निरवित से लावित विसे रवि में चंद्र कसा मग निरवित से लावित विसे रवि चंद्र कसा से लावित विसे रवि में चंद्र कसा रवि में त्याजेन साधे त्याजेन साधे गगनी गमेते साधेची तवया वदने अबला बल नवहे माझे रवि में चंद्र कसा मग निरवित से लावित विसे रवि में चंद्र कसा मग निरवित से लावित विसे रवि में रवि में रवि में रवि में. तुम्हाला दोघांनी एक प्रश्न असा विचारायचा आहे की म्हणजे कौतुकाची थाप महत्त्वाची असते. म्हणजे कोणीतरी आपल्या बुजुर्ग कलावंतांनी आपलं कौतुक केलं किंवा आपलं गाणं ऐकलं आणि तिथे येऊन सांगितलं अरे गाणं छान झालं वगैरे की आपल्याला एक म्हणजे आत्मविश्वाससुद्धा वाढतो आणि तो म्हणजे हे कौतुक गरजेचंही असतं. तर अशा काही आठवणी आहेत का की तुमचं कुठे गाणं असेल दोघांचं कुठे आणि कोणीतरी ज्येष्ठ कलाकारांनी गाणं ऐकलं आणि कौतुक केलं असे काही प्रसंग आहेत? मी औंध संगीत महोत्सव औंध सातारा इथे जो होता तिथे मला गाण्याची संधी मिळाली होती आणि माझ्या गाण्यानेच महोत्सवाची सुरुवात झाली होती. माझं भाग्य समजते मी. आणि समोर गाणं ऐकायला पंडित उल्हास कशाळकर, पंडित सुरेश तळवळकर ही सगळी दिग्गज मंडळी बसली होती. म्हणजे माझा खरंच
भाग्याचा दिवस होता तो अक्षरशः. आणि त्यांना फार गाणं आवडलं. म्हणजे मी जौनपुरी विभास गायले होते, अच्छा. सकाळची वेळ होती. आणि त्यानंतर मग मी लागी करे जेव्हा कटार अरे वा. गायले होते. तर म्हणजे उल्हासजींनी कौतुक केलं की चांगली गायली, छान झालं वगैरे. आणि म्हणजे ते दुसरं जे गायलीस ना ते पण चांगलं झालं, ते चालू ठेव. तर म्हणजे मला दोन्हीसाठी त्यांनी शाबासकी दिली. आणि मी म्हटलं येस, म्हणजे एवढ्या बुजुर्ग व्यक्तींनी सांगितलेलं आहे तर हेही थोडं 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 चालू कौतुक, ठेवूया. प्रोत्साहन सगळं असतं नक्कीच, त्यामध्ये. नक्कीच. जरा असं गुणगुणून दाखव ना मला, लागी करे जेव्हा कट्यार. हो. सावरिया 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 से नैना हो गए चार हराम लागी कर जवान कटार लागी कर जवान कटार सावरिया से नैना सावरिया से नैना हो गए चार हराम लागी कर जवान कटार कटार लागी कर जवान कटार. रोहित, अशी कौतुकाची थाप वगैरे काय आठवते का? एक प्रसंग तर मला नक्कीच आठवतो की भवितव्य म्हणून एक स्पर्धा झाली होती. म्हणजे भारत नॅशनल एक कॉम्पिटिशन झाली होती. अच्छा. त्याच्यामध्ये पंडित उल्हास कशाळकर, पंडित सुरेश तळवकर, पंडित योगेश समसी असे जजेस होते. बर. तर त्यामध्ये मला त्याच्यात बक्षीस होतं. आणि त्याचं बक्षीस प्रदान समारंभ जो असतो तो पुण्याला होता. आणि तिथे उल्हास कशाळकर आणि पंडित सुरेश तळवकर, पंडित उल्हास कशाळकर आणि सुरेश तळवकर हे होते. आणि तेव्हा माझं गाणं झालं. मी देवगिरी बिलावल आणि त्याआधी तोडी गायलं होतं. तर ते गाणं झाल्यानंतर त्यांनी, सुरेशजींनी मला ग्रीन रूममध्ये येऊन मला कौतुकाची थाप दिली होती की तुझं गाणं स्वतंत्र लगाव आहे, म्हणजे तुझ्या गाण्यामध्ये स्वतंत्र लगाव आहे जो इतर लोकांमध्ये नाही आहे, तो हा कंटिन्यू ठेव. तर त्यामुळे ही सगळ्यात मला मोठी दाद वाटते की एवढा ऋषितुल्य व्यक्तिमत्व त्याच्याकडून ही एवढी कौतुकाची थाप येणं हे खूप मला एक दिलासा देणारं होतं माझ्या जर्नीमध्ये. त्यानंतर त्यांनी माझ्या गुरुजींना फोनही केला होता की जवळजवळ अर्धा तास त्या बोलल्या की हा कसा गायला, काय गायला, हा कसा स्वतंत्र टोन आहे याचा, म्हणजे त्याच्यामध्ये कोणाचीही कॉपी नाही. तर ते एक माझं त्या गुरूंना एक पोचपावती होती की बाबा की त्या ज्या शिकवत आहेत त्या मला पण कुठेतरी ते रुचतंय. तर ते त्यांच्यासाठी पण एक खूप अभिमानाची गोष्ट होती. तर ती एक महत्त्वाची गोष्ट आहे. दुसरी गोष्ट म्हणजे मला जेव्हा ऑल इंडिया रेडिओमध्ये पहिलं बक्षीस मिळालं. अच्छा. 2015च्या स्पर्धांमध्ये मला पहिलं बक्षीस मिळालं. तर त्याच्यानंतर मला माझ्या गुरूंची पहिल्यांदा दाद मिळाली. म्हणजे ती मला महत्त्वाची होती कारण एक तो स्टेपिंग स्टोन होता माझ्यासाठी आणि गुरूंसाठी पण, कारण मी त्यांचा पहिला शिष्य. म्हणजे मी 19-20 वर्ष त्यांच्याचकडे शिकतोय, मी बाकी कोणाकडे शिकलेलं नाही. तर ती एक उपलब्धी आहे कारण त्याच्यानंतर मला डायरेक्ट एक मान्यताप्राप्त कलाकार सुद्धा झालो ऑल इंडिया रेडिओचा. तर त्यामुळे त्यांना ती एक अभिमानाची गोष्ट होती की आपला एक कोणतरी शिष्य पुढे येतोय आणि आता ऑल इंडिया रेडिओवरती सुद्धा तो आता. क्या बात आहे, क्या बात आहे. तर मला वाटतं तुम्हाला सुद्धा काहीतरी असं पहिला पुरस्कार काहीतरी मिळाला ना ऑल इंडिया रेडिओ? ऑल इंडिया रेडिओचा 2008 साली. आणि माझं वय तेव्हा 17 वर्ष होतं. आणि कमी वयाचं असं म्हणजे डॉक्टर अश्विनी भिडे देशपांडे यांना 17व्या वर्षी त्यांच्या गोल्ड मेडल मिळालं होतं हे. आणि त्याच्यानंतर मी खरंच माझं भाग्य समजते की अश्विनीताईंना 17व्या वर्षी मिळालं, त्याच्यानंतर मलाच मिळालं होतं ते. अरे वा. म्हणजे कुठून कुठे आपला प्रवास आहे तुम्हाला कळत नकळत या पुरस्कारामुळे काय म्हणे आपण जबाबदारी नक्कीच वाढते, अशा दिशा मिळते आपल्याला. आणि खरं आहे, अशा पंडित सुरेश तळवलकर काय, पंडित उल्हास कशाळकर काय
अशा बुजुर्ग कलावंतांनी पाठीवर थाप देणं म्हणजे आपण म्हणतो ना 100 हत्तींचं बळ येतं आणि शिकण्याची अजून आपली एक उर्मी म्हणतो ती जागृत होते. आपल्याकडे वेळ कमी आहे. तुमच्या दोघांकडून खरं तर मला वेगवेगळे प्रकार सुद्धा आज ऐकायचे होते, पण वेळ कमी आहे म्हणून मी तुम्हाला दोघांना विनंती करतो, तुम्ही दोघे मिळून असे काही एखादा अभंग म्हणा किंवा काय ठुमरी असेल किंवा भैरवीतली काय असं काही सादर कराल आमच्या रसिक प्रेक्षकांसाठी? नक्की प्रयत्न करू. जरूर जरूर जरूर. करन मोरी लागे रे कन्हैया, करन मोरी लागे रे कन्हैया, करन मोरी लागे करन मोरी लागे. पैया परत तोपे बल बल जाऊं, पैया परत तोपे बल बल जाऊं. न माने सनद पिया मोरी रे बतिया, करन मोरी लागे रे कन्हैया, करन मोरी लागे. काहे करत हम संग चतुराई, काहे करत हम संग चतुराई. बैया मरोरी मोरी सिर झटकाए, बैया मरोरी मोरी सिर झटकाए. कैसे करूं अब धरकत है छतिया, करन मोरी लागे रे कन्हैया, करन मोरी लागे, करन मोरी लागे, करन मोरी लागे. रे दन ना रे जो भजे हरि को सदा, 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 सोहि परम पद पावेगा, सोहि परम पद पावेगा, सोहि परम पद पावेगा, सोहि परम पद पावेगा. जो भजे हरि को सदा, 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 सोहि परम पद पावेगा, सोहि परम पद पावेगा, सोहि परम पद पावेगा, सोहि परम पद पावेगा. देह के माला तिलक और छाप नहीं, कुछ काम के प्रेम भक्ति को बिना नहीं, नाथ के मन
पद पावेगा। जो भजे हरि को सदा, 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 सोहि परम पद पावेगा, सोहि परम पद पावेगा, सोहि परम पद पावेगा, सोहि परम पद पावेगा, सोहि परम पद, सोहि परम पद, सोहि परम पद पावेगा। वैकुंठीच्या राया, अगा वैकुंठीच्या राया रे, अगा वैकुंठीच्या राया, अगा वैकुंठीच्या राया, अगा वैकुंठीच्या राया, अगा वैकुंठीच्या राया, अगा विठ्ठल सखया, आगा विठ्ठल सखया, आगा नारायणा, आगा नारायणा, आगा वसुदेव नंदना, आगा वसुदेव नंदना.